शिवसेना हे स्थानिक भूमिपुत्रांना प्रत्येक गोष्टीमध्ये न्याय मिळवून देण्याकरता म्हणून ती जन्माला आलेली आहे. शिवसेना हा गोरगरिबाचा सामान्य माणसाचा पक्ष आहे. सामान्य माणसाला असामान्य करणं, मोठं करणं हे शिवसेनेनं केलेलं काम आहे. आणि म्हणून शिवसेनेनं आपलं हिंदुत्व सोडलेलं नाही, ते सोडू नये. शिवसेनेनं कोणाबरोबरही गेलो आलो तरीसुद्धा आपली जी मूळ विचारधारा आहे ती सोडता कामा नये, हा आग्रह मी पक्ष नेतृत्वाजवळ नाही तर आमच्या खालच्या कार्यकर्त्यांना सुद्धा ते मार्गदर्शन व्हावं या उद्देशानं ती मांडणी माझी होती. आणि आजही ती मांडणी माझी तशी राहील, तशीच मांडणी राहील. त्याच्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज करायचं कारण नाही. पक्ष हे वेगवेगळे असतात, त्यांची विचारधारा वेगळी असते, त्यांची आयडिओलॉजी वेगळी असते. आज भारतीय जनता पार्टी ही आयडिओलॉजी गोष्टी करते, भारतीय जनता पार्टी ही विचारधाराच्या गप्पा मारते, परंतु त्या पक्षाला आता काडी मात्र विचारधारा राहिलेली नाही. सत्ता मिळवणं हीच त्यांची विचारधारा झालेली आहे. आणि म्हणून शिवसेना त्या मार्गाने गेली नाही आणि शिवसेनेनं जाऊ नये हा माझा आग्रह आहे. मला तुम्हाला एक विचारायचं, तुम्ही सगळं सांगताय पक्षाची मांडणी कशी आहे, पक्षाची रचना कशी असावी. तुमच्या शिवसेनेत 2 इनिंग झाल्या. पहिल्यांदा तुम्ही 2004ला सोडली शिवसेना, 2004ला शिवसेना सोडली. नंतर तुम्ही मधल्या काळात राष्ट्रवादीमध्ये होतात आणि आता परत शिवसेनेत आलात. तुम्ही बाळासाहेबांच्या काळात तुम्ही काम केलं आहे. बाळासाहेबांचं नेतृत्व, त्यांची काम करण्याची पद्धत बघितली आहे. वारंवार तुम्ही म्हटलात की जुन्या शिवसैनिकांचं शिवसेना आता बदलत चालली आहे. काय फरक दिसतो तुम्हाला बाळासाहेबांच्या काळातल्या शिवसेनेचा आणि आताच्या शिवसेनेमध्ये? असं आहे की जसा काळ बदलत जातो तसं आपण बदललं पाहिजे. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती, आजची परिस्थिती वेगळी आहे. त्यावेळेला शिवसैनिकांनी कोणाच्याही कानाखाली आवाज काढला, कुठल्याही कंपनीमध्ये, कुठल्याही आस्थापनामध्ये, कुठल्याही एखाद्या कारखान्यामध्ये शिवसैनिक गेले आणि त्यांनी तिथल्या स्थानिक लोकांना न्याय मिळण्याकरता म्हणून एखाद्याची कॉलर पकडली तर त्यांच्यावर त्यावेळेला गुन्हे बिने एवढे दाखल करण्याचं कोणाचं धाडसही होत नव्हतं आणि गुन्हेही फारसे दाखल होत नव्हते. आता काळ बदलला आहे. आता एखाद्याला जरी नोकरीला जायचं असेल तर पहिल्यांदा कॅरेक्टर सर्टिफिकेट तुमचं द्यावं लागतं. आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजे काय तर पोलीस स्टेशनमध्ये साधातला साधा गुन्हासुद्धा तुमच्यावर असता कामा नये. हा अडचणीचा मुद्दा झालेला आहे. काळ बदललेला आहे. आणि म्हणून बाळासाहेबांच्या वेळची शिवसेना होती ती वेगळी होती. आत्ताची शिवसेना वेगळी आहे असं मी म्हणत नाही, परंतु परिस्थिती जरी बदलली असली, काळ जरी बदलला असला तरी समोरच्या माणसाला आपल्याला न्याय देणं ही आपली मूळ विचारधारा आहे. ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी धावून जाणं ही आपली मूळ विचारधारा आहे. एखाद्या महिला भगिनीकडे जर कोण वाकड्या नजरेनं पाहत असेल तर शिवसैनिक ते उघड्या डोळ्यानं बघू शकणार नाही. ही मूळ शिवसेनेची विचारधारा आहे. एखादा रस्त्यामध्ये अपघात झाला असेल तर तो अपघात झालेल्या माणसाला बघून वळसा घालून जाण्याच्या ऐवजी तात्काळ त्याला उचलून हॉस्पिटलमध्ये नेणारा, प्रसंगी आता ती पद्धत राहिली नाही तर आपलं रक्त देण्याकरता आपला हात डॉक्टरच्या पुढे करणारा तो शिवसैनिक आहे. ॲम्ब्युलन्समध्ये जर ॲम्ब्युलन्स मिळत नसेल, कोण गाडी उभी करत नसेल तर त्या गाडीच्या समोर उभं राहून त्या ड्रायव्हरला दम देऊन त्या पेशंटला गाडीमध्ये घालून त्याला हॉस्पिटलमध्ये पोचवणारा ही शिवसेनेची विचारधारा आहे. असं तुम्हाला आजही जिवंत आहे? हो, आजही आहे. त्याचा अनुभव कोरोनाच्या कालावधीमध्ये आपण अनुभव घेतला. कोरोनाच्या संकटामध्ये आपण अनुभव घेतला. कोण होतं रस्त्यावर त्यावेळेला? फक्त आणि फक्त शिवसैनिकच रस्त्यावर होता. आज कोरोनाचं संकट महाराष्ट्रावर आत्ता नाही आहे. आता थोडी देशामध्ये पुन्हा लागण झाल्याची चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये काही पेशंट मिळालेत, परंतु 2020 ते 2022-23पर्यंत जे महाराष्ट्रामध्ये देशाबरोबर किंवा जगाबरोबरचं जे कोरोनामध्ये संकट होतं त्यावेळेला कोणाची जात, कोणाचा धर्म, कोणाचा पक्ष, कोण आपल्या बाजूचा, कोण आपल्या विरोधातला याचा भेदभाव न करता प्रत्येकाच्या मदतीला धावून जाऊन शिवसैनिकांनी ओळख करून दिलेली आहे की आजही शिवसेना प्रमुखांनी आम्हाला जी दीक्षा आणि आम्हाला जे मार्गदर्शन आणि आम्हाला जे शिवसेना म्हणजे काय ते सांगितलं, ती कृतीनं अंमलात आणण्याचं काम केलं. 1992-93 साली शिवसेनेनं आपलं स्वरूप काय ते उभ्या देशाला आणि राज्याला दाखवून दिलं आणि तोच सेवाभाव कोरोनाच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्राला शिवसैनिकांनी दाखवून दिलेला आहे. भास्कर जाधव, तुम्ही एकदम ओळखले जातात रोखठोक बोलण्यासाठी. तुम्ही आपली भूमिका कधी लपवत नाहीत. आताही तुम्ही बैठकीत आलात, सकाळी बैठक झाली शिवसेना भवनला, तिथे तुम्ही आम्ही असं ऐकलं की एकदम रोखठोक भूमिका मांडली. काय ते नक्की ठरवा, कुठे जायचं आहे, आघाडीसोबत जायचं आहे, कोणासोबत युती करायची आहे, काय ते नक्की ठरवा, असं ताटकळत ठेवू नका, असं काय तुम्ही म्हणालात का? नाही, असं आहे की मी काय ते एकदा ठरवा असा तो शब्दप्रयोग नव्हता. बरं, पण मी हे बोललो खरं आहे, कारण अनेक निवडणुका लढवलेला माणूस मी आहे. बरं, 1984 सालचा शिवसैनिक मी आहे.
1987 साली मी शिवसेनेचा तालुका प्रमुख झालो. त्यावेळेपासून मी माझ्या स्वतःच्या 9 निवडणुका लढवल्या आणि माझ्या नेतृत्वाखाली किमान 5-50 निवडणुका लढल्या गेल्या माझ्या सहकाऱ्यांच्या. गर्व नाही आहे, परंतु 1997ची एक नगरपालिकेची निवडणूक माझ्या नेतृत्वाखालची हारलेली आहे. ती हारली म्हणजे जुना नावा वाद झाला. आमची जुनी सगळी मंडळी म्हणत होती की आपल्या स्वतःच्या धनुष्यबाण ह्या निशाणीवर आपण निवडणूक लढवायची नाही. आणि मी तालुका प्रमुख होतो. मी म्हणालो नाही, प्रत्येक निवडणूक ही शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढल्याशिवाय पक्ष वाढणार नाही. त्यामुळं ते थोडासा मतभेद झाले, त्याच्यामध्ये मी हरलो. आणि 2004 साली मला दुर्दैवानं अपक्ष निवडणूक लढवावी लागली. त्यावेळेला मी हरलो. न पेक्षा कमलेशजी 40-50 निवडणुकीमध्ये मी कधीही हार बघितलेली नाही. आणि त्याचा अनुभव म्हणून मी मगाशी मीटिंगमध्ये सांगितलं की शेवटच्या क्षणापर्यंत युती आघाडी करायची नाही करायची हे निर्णय जर आपण घेत बसलो तर आपला पक्ष हा आदेशाचं पालन करणारा पक्ष आहे. त्यामुळं आपले कार्यकर्ते हे आपला आदेश काय येतोय त्याची वाट बघत बसतात. आणि ज्याच्याबरोबर आघाडी किंवा युती तुम्ही करत असता ते आतल्या हातानं पूर्णपणे लबाडी करतात. ते आतल्या हातानं जे कोणी त्यांचे संभाव्य उमेदवार असतात त्यांना परस्पर सिग्नल देऊन टाकतात. ते कामाला लागतात आणि शेवटी जर काही निर्णय उलटसुलट झाला तर आपले कार्यकर्ते चाचपडत बसतात. आणि म्हणून ते चाचपडता कामा नये. कोणाशी आघाडी करायची कोणाशी युती करायची निर्णय तात्काळ घ्या. न पेक्षा परिस्थिती वाईट आहे की चांगली आहे याचा विचार न करता स्वबळावर जिथे लढायचं असेल तिथे स्वबळावर लढा. आपले मित्रपक्ष काय सांगतायत की आम्ही आमच्या स्थानिक नेत्यांच्याकडे हा विश्वास संपवलेला आहे, मग आपणही तो निर्णय घेतला पाहिजे. ही माझी भूमिका तिथेही होती आणि आत्ताही आहे. आणि त्याचबरोबर गेल्या 5 वर्षापूर्वीचा एक अनुभव माझ्याकडे पूर्व विदर्भ आहे. ते पूर्व विदर्भामध्ये जे शिवसेनेचे लोक निवडणूक लढले त्यांना शिवसेनेचे जे नेते आता शिवसेना सोडून गेलेले आहेत दुसऱ्या पक्षामध्ये त्यांनीच कसं त्यांना फसवलं ही उदाहरणं माझ्यासमोर होती. ती मी मांडली. कुठली मित्रपक्षातली होती का ती मंडळी? जे एकेकाळी शिवसेनेचे नेते होते, उद्धव साहेबांच्या पक्षामध्ये नेते होते, त्यांनीच उद्धव साहेबांचा त्यावेळेला विश्वासघात केला. AB फॉर्म घेऊन गेले आणि विरोधी पक्षाबरोबर बोलणी करून आपल्या उमेदवारांना AB फॉर्म वेळेवर दिले नाहीत आणि आपल्या उमेदवारांना ताटकळत ठेवलं. हा अनुभव मी उद्धव साहेबांना सांगितला. आज ते आमच्या शिवसेनेमध्ये नाहीत. आज ते पलीकडे जी शिवसेना फुटून गेलेली आहे तिकडे गेलेले आहेत. परंतु ते त्यावेळेला उद्धव साहेबांच्याच पक्षात होते. हा विषय उद्धव साहेबांना माहीत नव्हता आणि म्हणून असं पुन्हा घडता कामा नये. आपल्याच पदाधिकाऱ्यांना आपल्याच उमेदवारांना आपल्याच कार्यकर्त्यांना आपण अंधारात ठेवायचं नाही. स्पष्ट भूमिका घ्यायची असा मी आग्रह धरला. ही वस्तुस्थिती खरी आहे, पण याचा अर्थ मी काही विरोधात बोललो असं नाही. पण मग का निर्णय तुम्हाला उशीर लागतो? ह्या राज ठाकरेंसोबत युतीची चर्चा चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं का की त्याचा वेळ लागतोय, उशीर होतोय की चर्चा सुरू आहे? नाही कशी म्हणजे त्यांच्या दोघांमध्ये नाही पण जनतेत आणि माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे की बाबा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना विलंब होतोय असं वाटतं का? दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र आले तर निश्चितपणे महाराष्ट्राला आवडेल. याचा महाराष्ट्राच्या एकंदरीत समाज जीवनावर राजकारणावर खूप मोठा सकारात्मक अशा प्रकारचा प्रयत्न होईल. काय झालंय की मुळामध्ये भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेबरोबर दोस्ती केली आणि दोस्ती करून करून त्यांनी महाराष्ट्रातल्या 2 मराठी नेत्यांचे पक्ष फोडले. एक शिवसेना भाजपाची युती होती. 2000